अतुल बेनके यांनी शरद पवारांची घेतली भेट. अजित पवारांची साथ बेनके सोडणार का? अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे आता अतुल बेनके ही अजित पवारांची साथ सोडणार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी फुंकणार का अशी चर्चा रंगली आहे. खासदार अमर कोल्हेंच्या घरी ही भेट घडली. याला शरद पवारांनीही दुजोरा दिलाय. ते आता कोणत्या पक्षात आहेत मला ते अजित पवार गटात आहे याची मला कल्पना नाही. तो माझ्या मित्राचा मुलगा आहे, त्यामुळे यावर फार चर्चा नको असं म्हणत शरद पवारांनी अतुल बेनके यांच्या पक्षप्रवेशावर सूतोवाच केलाय. स्वतःच्या बद्दलची सुद्धा अपेक्षा असली तर काही चुकीचं नाही. आणि त्यांना एकत्र बसू, एक वाक्यता करू आणि लोकांना फायदा येईल. खरं तर तुमचे कधी काळचे सहकार्य असलेले दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात तुम्ही आज जनता दरबार घेणार आहात. त्यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की ज्या काही कधी बऱ्याच वर्षांतर पवार साहेबांशी जनता दरबार घेत असतील तर काही अडचणी राहिल्या असेल लोकांच्या सोडवण्यासाठी तर नक्कीच स्वागत आहे, चांगलं आहे असं सुद्धा म्हटलं. काही गोष्ट खरं तर पुणे जिल्ह्यामध्ये किती जागा राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित आहे? अजून काही आकडा आम्ही ठरवलेले नाही, पण पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगल्या क्रमांकाच्या जागा घेतली. खरं तर आज अतुल बेनकेने सुद्धा तुमची भेट घेतली, या ठिकाणी तुमचं स्वागत केलं. जरा नवीन काय नाही, अतुल बेनके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष देतील अशी सुद्धा चर्चा होती मधल्या काळात. ते हल्ली कुठल्याही पक्षात आहेत पण ते अजित पवार गटात आहेत ना, राष्ट्रवादी काँग्रेस दोन ठिकाणी फुटलेले. मला माहिती आज तुमची नाही. त्याची चर्चा झाली, नक्की काय काही चर्चा? चर्चा विषय काही झालेली नाही. लोक विचारले येतात. असं आहे की त्याचे वडील माझे मित्र होते नाही, अनेक ठिकाणी बोललं आणि जातं की आमच्या मित्राचा तो मुलगा आहे. त्याचे राजकारण काही होत असेल तर ती त्यावेळेला त्याचा निकाल देऊ. त्याची काही इथे चर्चा करायचं काही कारण नाही. अजित पवार गटाच्या आणि साधी गोष्ट अशी आहे की कालच्या विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं काम केलं ते आमचे. जे पुन्हा गेलेत सोडून ते पुन्हा जर परत येणार असतील तर त्यांना घेतलं जाणार का पक्ष? नाही, सांगितलं ना, ज्यांनी काम केलं ते आमचे. त्यांच्या हिताची जपणूक ही आमची जबाबदारी. राजकारणात काही घडू शकतं. अगदी शरद पवार आणि अजित पवारही एकत्र येऊ शकतात. त्यामुळे पुढे काही घडू शकतं. शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांनी तुतारी वाजवण्याचे संकेत दिले. बेनके यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्या घरी भेट घेतली. विधानसभेत घड्याळाचे उमेदवार असतील की तुतारीचे उमेदवार असतील? कसं आहे, विधानसभेच्या निवडणुकीला अजून 1.5-2 महिन्याचा टाईम आहे. त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सामोरं जात असताना काही होऊ शकतं. काही म्हणजे काही. त्याच्यावर आत्ता लगेच भाष्य करण्यात काय अर्थ आहे का? यदा कदाचित महायुती म्हणून आम्ही जेव्हा पुढं जातो आहे तर महायुतीतून सीट शेअरिंगवरून काय होऊ शकतं. यदा कदाचित दादा आणि साहेब एकत्र येऊ शकतात. म्हणून त्याच्यावर मी एक छोटा घटक आहे. मी फक्त 288 पैकी जुन्नर तालुक्याचा एक लोकप्रतिनिधी आहे आणि म्हणून पुढं जात असताना काय होईल आता मी कसं काय सांगू शकतो. आज काय चर्चा झाली पवार साहेबांबरोबर? आज काय चर्चा झाली? पाऊस काय अजून एवढा पडलेला नाही. मध्यंतरी पाऊस आला, जरा दुबार पेरणीचे संकट थोडं टळलं, पण अजूनही धरणाच्या क्षेत्रात पाऊस जोपर्यंत पडला पाहिजे होता, ज्या पद्धतीने धरणं भरली पाहिजे होती तशी काही झालेली नाही. काळ गुळून सोडलेला ॲक्सिडेंट झाला त्याच्याबद्दल चर्चा झाली. त्याच्यावर काय काय उपाययोजना करायच्या ते खासदार साहेबांनी आम्ही साधक बाधक चर्चा करून साहेबांना थोडंसं ब्रीफ केलं. अशा गोष्टी झाल्यानंतर डॉक्टर साहेबांच्या घरातले काय विषय, त्यांनी तो गाईचा गोठा केला आहे, 7 गायांचा गोठा आहे. तिथं काय काय वेगळ्या प्रजातीचे काय काय करतात, कशी ब्रीडिंग करतात, असं त्यांनी ती चर्चा. याच्या व्यतिरिक्त काय राजकीय चर्चा काही नाही झाली. अमोल कोल्हे आणि अतुल बेनके हे जुने मित्र आहेत आणि या निमित्ताने दोघांचा सूर सध्या जुन्नरमध्ये दिसतोय. तुतारीत जाण्याचे हे संकेत आहेत. मी अमोल कोल्हेचा जवळचा मित्र आहे. मित्र होतो आणि मित्रच राहणार. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही.